गोड लागले. अरे आपोआप घालतात. नाही तो यो जल्ला तो. दाखव तुम्हाला मंडळी आता. बघ यो बघ मोठे झाडाचं बघ ना. दाखवा. हे बघ मी दाखवले मगाशी हे पण. बघ एवढा मोठा झाडाचा काला झाले. काला झाले पूर्ण मोठ. इथे दाबला ना असा. हे बघा हातावर पडते बघा कसा माझ्या दिसला. हे बघा कसं झाले मोर. एवढा नुकसान झाला. हे कोणी कोणी खाल्ले लहानपणी किंवा आता कमेंट करा. हे बघा हे आणलेले आहेत 2 मस्त मोठेवाले असे बिग साईजचे पापलेट. कसा वाटला मस्त. हा तोंडाला पाणी सुटला. सुटला काय तोंडाला पाणी. नलिनी काकूचा मसाला कोणाला पाहिजे असेल तर जा अलिबागला घ्यायला. मावरा मावरा बर्फांचा नाही जेवण आज स्टार्टर तेच खायचा पोट भरून मस्त सुरमई ताव सुरमई. कसा वाटला मंडळी आमचा बाटला तवा मच्छी आणि मी नक्कीच कमेंट करा. टेस्टी. Sometimes I know you heard from everyone telling you lies. I bet you just wanna lose your mind. I know you heard. Let it out, just feel it. Let it out, cry it all out to me. When you're down, when your heart stops beating, you got me, you always got me. नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही मजेत ना. तर मी निकिता. सकाळ शिवसकाळ मंडळी कशा आहात तुम्ही मजेत ना. तर मी निकिताच लाईफ याच्यावरती मंडळी पुन्हा एकदा करते मस्त नव्याने स्वागत. तर बघा मस्त तयार झालो रेडी झालो आणि ब्लॉगला सुरुवात आहोत कुठे डायरेक्ट नाश्ता करायला. कारण की आता आम्ही जायला निघालो आहोत कुठे सांगा हो. थांब यस. तर मगाशी मी अंशूला आज लवकर टिफिन दिला आणि आमच्यासाठी पण बनवलेला आहे बघा. आज मी अंशूला लवकरच टिफिन दिलेला आणि मस्त अंडा भुर्जी केली कारण की आज बुधवार आहे. तर तुम्हाला सगळ्यांना सांगितलं माहितीच आहे लाईव्हवर काल बुधवार आहे तर आमचा काय असतो नॉनव्हेज. आज आम्हीच चाललो टाइम स्पेंड करायला ना. आज आम्हीच चाललो असंच जरा एन्जॉय करायला. खूप दिवस झालं गेलो ना. हा तर आम्ही चाललो फार्म हाऊस वर मस्त. तर त्याच्यावर नाश्ता करतो गरम भाकरी मस्त लाल भाकरी गरम केली आणि मस्त अंडा भुर्जी. तर चला आता मस्त अंडा भुर्जी नाश्ता वगैरे करून घेतो आणि तुम्हाला नंतर व्हिडिओ कंटिन्यू करू पुढे तेव्हा आम्ही सर्व बोलू. ओके चलो. या मस्त नाश्ता करायला आहे बघा. हो बसले नाश्ता करायला मस्त अंडा भुर्जी आणि भाकरी नाचणीची भाकरी काल रात्री आणलेली. तर ती मस्त गरम केली. तर म्हटलं आता आम्ही मस्त खाऊन नाश्ता वगैरे करून घेतो पोट भरून. कारण की आज आम्ही थांबणार नाही कुठे ना नाश्ता करायला. आज आम्हाला नाही थांबायचं कारण की असं वाटते का जर लवकर जायला पाहिजे तर झालाच टाईम. इथे 10 वाजले. असा प्लॅन होता कसं काय लवकर निघू एकदम. पण 80 वाजते ना. 80च्या मुलं नाही होत आणि काय पण घरातलं काम पण थोडासा होता. तर चला तुम्हाला मी आता पुढे व्हिडिओ कंटिन्यू करेन. आजचा ब्लॉग तुम्ही कंटिन्यू बघा मस्त फार्म हाऊसचा आपला ना. आणि जर रेसिपी करायचं असेल तर बघूया कसं काय ठरवूया तिकडेच. चला बघूया मच्छी भेटते की नाही तिथे गेल्यानंतर समजेल. येस चलो आता मी नाश्ता करते ना तर बघा माझी भुर्जी संपवतील. चलो बाय. चला हे बघा आम्ही निघालो आता. हाडू मागे निघालेलो तर आम्ही थांबलो आणि गेले होते तिथे आणायला थोडं सामान पाहिजे होतं. आम्ही दाखवतो बघा आले आम्हाला पाहिजे होता काहीतरी खायला थोडासा. असा पण नाश्ता पाणी झाले आमचा. हे बघा ड्रायफ्रूट्स आले तेलावाला आणि काय आणलं संत्रा आणले. 80 लागतात ते माझ्या चुलीला लागतात. 80ला नंतर घेऊ आल्यावर ना. हे बघा आम्ही तर मिक्स खाऊ घेतला हेल्थ मिक्स ड्रायफ्रूट. तर चला आता प्रवासाला सुरुवात करूया ना. अजून काय आणले चला म्हणजे आता भेटूया प्रवासामध्ये. कारण की आज आहे मस्त बुधवार स्पेशल आणि अजून बुधवार निघालो फार्मला जायला. हा बघा आपला कोपरखेडे प्रवेशद्वार.
चला आणि प्रवासाला सुरुवात झालेली आहे आपल्या. तर सर्वात पहिला आपण मस्त बोलूया गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, उंदीर मामा की जय, खाण्या पिण्याची सोय इच्छीची. चला मंडळी, आता मस्त प्रवासाला सुरुवात झालेली आहे आणि आता मी ना फार्म हाऊस डायरेक्ट कंटिन्यू करेन, कारण की आज मस्त आपल्याला तिथे काहीतरी नॉनव्हेज मच्छी बनवायची आहे. मस्त स्पेशल मच्छी करायची, मच्छी खायला चाललो होतो. आज विचार केला हॉटेलमध्ये जाण्यापेक्षा आज कुठेतरी मस्त नेचरमध्ये बसून आपण करून खाऊया, असं टाइमपास दोघे हो. आणि मी कधीपासून गेलो पण नव्हतो, तर चला बरं जाऊया विचार केला. तर निघालो मस्त. आता मी व्हिडिओ डायरेक्ट तुम्हाला फार्मलाच कंटिन्यू करेन, इकडे नाही करणार, कारण इथे काय आता हाय पण नाही ना. चला हे बघा, बाप्पाचा दिवस हार पण घेतला चांगला, मस्त फ्रेश हार भेटला बघा गुलाबाचा बाप्पाला आपल्या. चला मंडळी, आता आम्ही पोहोचलो मस्त आपल्या फार्मवर. हे बघा चला आता बघूया आतमध्ये झाडांची काय झाडं कशी झाले ते बघूया पहिला आपण जाऊन, कारण की तुम्हाला गेल्या टायमाला आलेलं तेव्हा आपण दाखवलेला की झाडांना किती मोर लागला होता. आणि आत्ता आंबे आल्यात का बघूया आपण जाऊन, सगळ्यात पहिला ते बघूया, चेक करूया. चला हे बघा, पहिलाच लॉक खोलतात बघतात तिथं काय काय आले. दिसला का आंबा? दिसला पाण्याची वाट बघतोय, पाण्याची ना. अरे सुकले नसते बिचारे आमची झाडं बघा मंडळी, बघा आमचं फार्म हाऊस. चला आम्ही पोहोचलो मस्त. आणि पोचायला किती वाजला मला इथे दिसते तुम्हाला, 1:30 वाजला आम्हाला इकडे पोचायला. चला सगळ्यात पहिला तर मी तुम्हाला दाखवेन की अरे रे मोर पण गेले ना, काना पडला, जल्ला वाटते मोर. हे बघा जल्ला वाटते आमचा मोर सगळं विचारा. चला मग पोचलो आता फार्म हाऊस. मोर जल्ले ना, समजते जल्ले मोर. बघा मोर इथून दाखवले बघा, असं झाले, काना पडला. चला बाहेरून बघूया. बघा म्हणजे आम्ही पोचलो, इथे गाडी पार्क केली आपली. आता आपण पोचलो फार्म हाऊसला. आणि बघा आल्याला काय बघायला भेटलं आम्हाला, काय बघायला दाखवू तुम्हाला. हे बघा आपण आता मग गेल्या टायमाला आपण व्हिडिओ टाकलेली इकडचीच. हे बघा याचा मोर कसा झाला बघा ना, खराब झाला ना, सुकला बघा पूर्ण, मस्त झालेला. जेव्हा आले तेव्हा किती मस्त होता बघा. आणि आता तुम्ही बघत असाल, हे बघा इथे बघून समजते, म्हणजे झाडांना पाणी नाही भेटलं व्यवस्थित ना म्हणून ना. हे बघा कसं झालं, सुकला बघा पूर्ण. मग त्याला पाणीच नाही, मग कसं काय राहील तो. हा नाही, त्यांचा पण झालं बघा, ह्यांचा पण चांगला होता. असं कसं काय मोर झाला बघा कसं झालं. त्या झाडाचं पण तसंच झालं सेम, जसं आपला ह्या सर्व झाडांचं झालं बघा. काय माहिती. बघा कसा मोर सुकले बघा. हे बघा हो कसा निघाला. हो हा बघा कसा निघाला. हे बघा मोर निघाला बघा कसा ना, पडते एवढं सुकले कसं काय. हे बघा असा हात लागला ना तरी गळते बघा. मग आता याला कसे काय आंबे येतील का आंबे. हे बघा हातावर माझ्या, हे बघा सुकले पूर्ण. हा पण सुकले बघा पूर्ण. हे बघा असं असं दाबलं ना असं गळते बघा मोर. चला आता माहिती नाही आंबा भेटेल का नाही. चलो फोन करतात. तुम्हाला झाड दाखवलं मी आपला आंब्याचं कसं आहे काय आहे तिथे. हे बघा कसं झालं. पण ना इथे खासियत आहे की आमची बघा जास्वंदीची झाड एवढीची पातळ पातळ आहे, छोटी छोटी, पण फुलं ना इथे नेहमी लागलेली असतात बघा. जास्वंदीची दाखवते जवळून पण. हे बघा फुलं लागलेली असतात अशी, तुम्हाला दाखवते पुढे जाऊन. हा बघा हा पण आहे बघा. कधी पण या तुम्हाला जास्वंदीचं फुल बघायला भेटेल. हे बघा असा होता आपला मोर. हे बघा दिसतंय मला, असा होता आपला मोर. पण आता कसं झालं बघा, हे कसं झालं, कसं झालं बघा पूर्ण. कुठं हां दाखवलं ना तिथं. हे बघा फुलं आल्यात, अशा कळ्या वगैरे येतात बघा मस्त छान छान. जास्वंदी ना आम्ही आलो ना इथं असतातच फुलं भरपूर असं. तिकडे बघ इथे आहेत. हे बघा असे कळे आले मस्त ना. हे बघा कळे आल्यात, ह्या येतील उद्या येतील. अशा बारीक पण आल्यात बघा, लहान लहान मस्त छान छान आहे बघा. दिसला का तुम्हाला. जास्वंदीची फुलं तुम्हाला इथे आल्यावर कधी पण बघायला भेटतील बघा. अशा कळ्या मस्त छान छान कळ्या आल्यात. आता मी फुल काढते बाप्पासाठी. हे बघा मस्त जास्वंदीचं फुल काढते बघा. फुल काढलं मी.
बाप्पाला फुल घेते बघा. अजून काढते थांबा. आहेत भरपूर पण आतमध्ये आहेत तिकडे ना. ओ घ्या ना फुल काढते मी. तुम्ही हे घ्या बघा. आणि मी बघा कशी मॅचिंग झालो आम्ही. हे फुलं काढते मी. तुम्ही कधी पण या फार्मवर तुम्हाला जास्वंदीची फुलं भेटतील ना. हो हे बघा. बस 2 बाप्पाला. नंतर गाडीत घेऊ आपल्याला नाही का. दाखवू एकदा मोर. हे बघा असा होता. हे इथे हे बघा. ह्याच्यापेक्षा अजून मस्त हिरवळ होता ना आपण आलेलं तेव्हा. ह्याच्यापेक्षा अजून मस्त होता. पण आता कसं झालं बघा. हे बघा आता असं झाला. पाऊस पडला ना. हे बघा मोरला काय झालं आमच्या. गोड लागले. अरे आपोआप घालतात. नाही तो यो जल्ला तो. दाखवू तुम्हाला मंडळी आता. बघ मोठे झाडाचं बघ ना. दाखवा. हे बघ मी दाखवले मगाशी हे पण. बघ एवढा मोठा झाडाचा काला झाले. पूर्ण मोर. कसं काय एवढा झाला. अख्खा जल्ला. त्याची तिथं आहे. पाऊस पडला तर बोलतोय. हे बघा दाखवते तुम्हाला इथे. हे बघा जवळून बघा आता कसा. आता इथे दाबला ना असा. हे बघा हातावर पडतो बघा कसा माझ्या. दिसला. हे बघा कसं झाले मोर. एवढा नुकसान झाला. एवढे आंबे खायला भेटणार होते. आता खावा ये. भेटला फार्म हाऊसवर. हे कोणी खाल्ले लहानपणी किंवा आता कमेंट करा. इथे ठेव दाखवते बँडोरी सगळं उठून. हे उडून येतात हवेतून. काय माहितीये का तुम्हाला. हवेतून उडून येतात. याला काय बोलतात सांगा. वावली. वावलीचं झाडच नाही. आणि वावली कुठून आली. हे बघा इथं पण आहे. वावली झाड असतं किती लांब माहित आहे का ह्यो. जाम लांब असतं. खातात ना. हा खातात ते मस्त. वावलीच आहे ना पण. हा दे वावली मला. खाते दे. मी खा. टेस्ट मस्त असतं. मला दे. हा टेस्ट भारी असतं का. आठवण आली पहिल्याची. दे मला. आमचं झाड होता पहिला पाठीमागे विचारा आईला. थांबा तुम्हाला ते काढून. अरे ह्यो झाड कुठं असेल माहित आहे का. जाम लांब असेल. मस्त लागते. उडून येतं. काहीतरी जुना खायला भेटला. खाऊ बघ. एवढीशी दाखवू. एवढीशी वावली. तिला मीच खातो. मस्त लागते. मस्त आहे ना. अरे मला इथे दिसलेलं आहे कुठतरी. असतील बरेच. चल पहिला आपला जेवायचा बघूया. आता मस्त आम्ही पहिला सेटअप लावतो इथे जेवायचा. पहिला जेवायचा. थोडी एनर्जी घेऊ. जेवण नाही. स्टार्टर बनवण्याच्या अगोदर आम्ही मस्त पहिला पावर घेतो रेडबुलची. आणि मग आपण मस्त काहीतरी बनवूया. ओके चलो बाय बाय. गणपती बाप्पा मोरया. आता आमचं अजून काही खायची तयारी झाली नाही. पण पहिला झाडाला पाणी पाहायला घेतलं. हो काही झाडाला पाणी पाहिजे पहिला. बघा मोर आपला पूर्ण सुकलेला आहे ना म्हणून. बघा झाडांना पाणी द्या. हा ठेवा 10 मिनिटं ठेवा. राहू दे पाणी. कारण की परत नंतर सुकतात ना ते. बघा ह्याला पण दिला. नारळीचा झाड आहे आपला हा. ह्याला पण दिला. नारळीच्या झाडाला इथं पाणी दिला मस्त. आता याला पण दिलंय. आंब्याचा झाड आहे हा आंब्याचा आहे. आता जोपर्यंत आपण आहोत ना थोडा वेळ वाटी आम्ही जाणार आहोत तिकडे जायचं आपल्याला ना. हो शिवमिलला. 5 मिनिटं ठेवते ना. शिवमिलला जायचं ना आपल्याला पहिल्या. नंतर इथं आहे ना. आता आम्ही थोडा वेळ आहोत ना फार्मवर फॅमिली. तर तिथे पाणी पण देतो. त्याच्यानंतर आम्हाला तिकडे जायचं आहे. आम्हाला दुसरं ना. हो आमच्या इथे जायचं आहे. तर पटापटे पाणी देऊन त्याची पहिला बघा आपला इथे सर्व काढला मी. हे मी अशी भांडी पण ठेवल्यात. माझी तवा सेपरेट आहे बघा. हा माझा मस्त नवीन याचा तवा आहे. भाकरीचा मच्छीचा तवा आहे. मच्छी फ्रायसाठी स्पेशली घेतलेला आहे मी. आता आम्ही काहीतरी आणलं ते तुम्हाला दाखवतो. मच्छीवाली काय चालू आहे. आम्ही काय ताजा मावळा दाखवतो तुम्हाला. थांबा मला तवा धुवून घेऊ द्या. आपली भांडी आहे घरची. थोडंसं बोलतो ना पाणी लावते. हा थोडंसं पाणी लावू ना आपण. बघा आणि आम्हाला झाडांना पाणी द्यायचं आहे म्हणून असं तुम्ही बघताय. असं वाटतं तुम्हाला वेस्ट होते पाणी. तर आता आम्ही खूप दिवसातून आलो ना म्हणून झाडांना पाणी पण द्यायचं असं पण. तर चालू ठेवायचं ना पाणी आपल्याला. पाणी 5-10 मिनिटं. 10 मिनिटं चालू ठेवायचं असं. एक झाडाला 5-5 मिनिटं. आणि आम्ही लवकर येत नाही ना थांबला. त्याच्यामुळे आम्हाला पाण्याचं सोडतो बघा. माझी आयडिया काय चालले बघा. हा माझा तवा आहे बघा नवीन तवा. हा असा वाटला माझा तवा. पाणी लावून घेते ना मस्त स्वच्छ. दाखवू का काय आणलं मावरा. अरे वाहून जा. मावरा वाहून झाला. हा नाही कमी नाही होत ना पाणी.
थांबा पापलेट बाय करते. तुम्हाला इथेच बघून घ्या मंडळी. पापलेटची आंघोळ कर. चला ब्रश करा. पोटात कर पोट. माझ्या अंगा उडल. पापलेट बनायला. जिवंत आहे. आज मातीवाला पापलेट. रेड बुल कोणी पेटले? माझंच आहे गेलं रे मला तेव्हाचा. नॅचरल मध्ये अच्छी. मिक्सर मध्ये मावळा. हे बघा, हे आणलेले आहेत 2 मस्त मोठेवाले असे बिग साईजचे पापलेट. अगं पापलेट आहे ना मुंडी एवढा? हा, मुंडी एवढा आहे तुझे? माझ्या मुंडी एवढा आहे का नाही कमेंट करा. चला आता मस्त एक धुवून घेते बघा. वाटत तुम्ही कंटिन्यू व्हिडिओ बघा. मला मच्छी लागली. मोठा बघ ना, हातावर दाखव ना. हातात हातात पण नाही बसत. हाताच्या आरपार. त्याच्या आर या पार. आता हिला धुतला तर ही उडल डायरेक्ट. तिची आतडी उडते. हिला असं धू पाण्यातच. पाण्यावरती जाऊ नका असं बोलता. कमेंट करणार पाणी वेस्ट होते. आणि झाड दाखव आपल्या एकदा. हा, ते झाडानं पाणी मारतो मी. बघा इथं मारला आता या झाडाला. आता या झाडाला बस झाला का पुढे जाऊ आता. घेऊन जाऊ साईड. हा, बस झाले ना. बस झाले ना. ओके चला मंडळी बस झाला. ए थांबवूच ॲडजस्ट करायला लागते. आहे आपला बेसिंग आतमध्ये, पण आम्ही इथे बाहेर नेचरमध्ये खायचं आहे ना म्हणून विचार केला इथेच रेसिपी. पाईप नेते मी दुसऱ्या ठिकाणी. मला मी जाणार नाही. हे झाला आता आपला. या झाडाला घेऊन झाला पण मारले थोडंसं. रेड बुल किती आहे? सगळे का रेड बुलच आहे? हा, चला. हात कशी धुवू? आधी पुसू टिशूला लावायचं आहे ना. जात आहे बेसिक मध्ये जायचं आपण. धुवून येऊ. चला हात धुवून येते म्हणजे. आता आपण मस्त रेसिपी करूया. रेसिपी म्हणजे अशी तुम्हाला दाखवते मी. आज आम्ही करणार आहोत मस्त नलिनी काकूचा मसाला. आणि इकडे आपली हळदी आणली थोडीशी. आणि आमचा ऑलरेडी आमच्या बॉक्समध्ये मीठ आहे तो काढून घेतला मी. चला तर आज आपण पहिल्यांदा बघा कधी गेलेलो आपण अलिबागला. 7-8 महिने. हां तेव्हापासून आम्ही विचार केलेला आम्ही नेचरमध्ये जाऊ तेव्हाच नलिनी काकूचा मसाला यूज वापरू. म्हणजे हे बघा आज फोडला बघा. या पॅक असेल बघा. हे बघा पॅक आहे. आपण जाऊ तेव्हा फार्म हाऊसला किंवा तिथे करूया. हे बघ पॅक आहे बघा. कसं निघाला बघा मसाला आहे. आपण नलिनी काकूचा मसाला वापरून बघूया आता. हा आहे नलिनी काकूचा मसाला. चम्मच कशी आहे? चम्मच आला त्याच्यामध्ये. हळद चम्मच आला. चमचा नाही आणला. असा घेईन मी. ठीक आहे चला वापरू आपण. तर चला आपण सुरुवात करूया. पहिला पापलेटपासून. लिंबू पण काढायचं आहे अजून आपल्याला. हे बघा आम्ही मस्त आणलेत मस्त मोठे मोठेवाले पापलेट फिश. थांबा तुम्हाला दाखवते अजून ना मी. इथे आहे हे बघा. इकडे आहे मस्त सुरमई. आज आमची काय आहे पार्टी. हे बघा इथे सुरमई पापलेट. बोंबल्याच्याच ठेवू एकत्र ना. चालेल ना. ते सुरमई आणि हे आहेत ओने आणलेले मस्त छान असे बोंबी आहे बघा. आम्ही आज पार्टी करायला आलो. आम्हाला ओला जायचं पण नाही पण मी विचार केला आलो तर खाऊ मस्त ना माराय तर. चला आता आपण सुरुवात करूया. ओके ओके. आता मी चम्मच नाही तर बघा मी काय करते आता जुगाड. सगळ्यात पहिला आपण हळद काढूया थोडीशी. हे बघा इथे अशी हळद टाकूया थोडीशी. चमचा नाही तो काय झाला आता ह्याच्या टाकू. हल्दी आहे. सुरमई पापलेटची हळदी आहे. चला राहू द्या असू द्या. पहिला हळद चोलायची. हां डायरेक्ट मीठ पहिला. मीठ आलं बघा. मी आता अंदाजे करते म्हणते तुम्ही याच्यावर नका जाऊ. फार्म हाऊस आहे तसं आहे सामान. आता काढायला लागलं तुम्हाला जाऊन आपल्या बॉक्समध्ये. मीठ टाकून घेतलं बघा मस्त. ओके ओके. आता आपल्याला टाकायचा आहे मसाला. तर आता मसाल्याचा पण जुगाड असाच करायला लागेल बघा. हे बघा नलिनी काकूचा मसाला वापरून बघूया आपण कसा आहे टेस्टिंगला. है ना. टेस्ट बघूया.
तुम्ही फिशचा पण आणले का? नको नंदीचं काकू चांगला वाटेल ना. मी बघा मंडळी असं वाटतं पाणी घेते ना मी. आपला कलर टाक पाहिजे. नाही बघू ना असंच खाऊन आपण फक्त नाही काश्मीर नको कलर टाका भाजीचा. हा तिखट आहे का माहिती नाही ना पण कसा आहे. तो तिखट नाही ना पण तो कलर साठी आहे ना तो. हा बघा हा नलिनी काकूचा मसाला आहे पण आता तिखट आहे की कसं आहे माहिती नाही आपल्याला. आपण पहिल्यांदा वापरणार आहोत ना मस्त. आता त्याच्यात लिंबू पिलायचा आहे. लिंबू पण लागेल. लिंबू लागेल तेव्हाच तो ओला होईल ना तो. बोलू हा मग नाही तर ओला नाही होणार सुका सुका राहिला बघा. तो. चला हे बघा मंडळी मस्त. तुम्हाला नेचरमध्ये बघायची होती ना व्हिडिओ पण आपण ब्लॉगमध्ये शूट केली पहिला कारण की ब्लॉगमध्ये आपण चालू केलेला आहे ब्लॉग तर विचार केला पहिला याच्यात दाखवूया ना. हे बघा आता मस्त आपल्याला छान सगळीकडून चोळून घ्यायचं आहे. मी एकच दाखवते कारण की सगळ्याला हात लावायला लागते ना मला. आणि आपल्याला याची अद्रक लसूणची पेस्ट पण करायची आहे पण केलेली नंतरला करू. त्याचे पहिला मसाले लावते म्हणजे जेणेकरून याला मसाले मुरतील ना मस्त छान. थोडंसं टाकूया आपण मोठा आहे पापलेट आणि याच्यात पण टाकूया. हे बिया काढते आम्ही. हे बघा आज आगळ काय तो कोकम आगळ नाही तर आम्ही लिंबूने काम चालवतो. असं आम्ही लिंबू जास्त वापरतो कुठल्या पण जेवणामध्ये ना. हे बघा मस्त मस्त बोंबील. चला या लवकर. बोंबील पापलेट कसं वाटलं मस्त. हा तोंडाला पाणी सुटलं. सुटलं काय तोंडाला पाणी माझ्याच सुटले. मला तसं वाटतं कधी खाते बिया काढते बघा. का मंडळी मी मसाले कसे लावून घेतलेले आहेत आणि ते कोणाच्या याच्यामध्ये नलिनी काकूचा मसाला. कोणाला पाहिजे असेल तर जा अलिबागला घ्यायला. मसाला मीठ पाहिजे थोडंसं लावू मीठ एक्स्ट्रा. म्हणजे मी आता लसूण सोलायला घेतले. बाकीची तयारी चालू आहे आपली. आणि हे मस्त मासे बघताय तुम्ही मस्त पापलेटला सर्व बोंबील सुरमेला मसाले वगैरे लावून घेतले. आणि सर्व झाडांना बघा थोडं 10 मिनटं असं पाणी देऊन देऊन कुठे गेले बघा तेव्हा कुठे गेल्यात. आता गेल्यात लिंबूच्या झाडाला पाणी द्यायला. हे बघा त्याला पाणी देतात सर्व याच्यात झाडांना कारण की आपण कसं जास्त लवकर येत नाही ना फार्मवर त्याच्यामुळे झाडांना जरासं पाण्याचा प्रॉब्लेम होते. आता आपला माणूस नाही आहे म्हणून आता ठेवायचं आहे वाटते. तर इथे बघा असं आता हे झाड झालं तेवढी लाईन झाली ही लाईन झाली पूर्ण. आता अशीच आपल्याला इथपर्यंत पुढे पण न्यायचं आहे आणि मग ते राहिलेले झाड आहेत तिथे पण नेऊया. इथे गाडी आहे आपली तर या झाडांना पण द्यायचं आहे. चला आता हळूहळू आपण जोपर्यंत आपल्याला इथे होते जेवण म्हणजेच फ्रायचं होते तोपर्यंत एक झाडाला जाऊन पाणी देतील ना. इथे फ्रायची तयारी चालू तोपर्यंत तुम्ही झाडांना एक पाणी ठेवत जा. 5-5 मिनिटं सर्वांना द्या. ओके चला. लसूण हे बघा मी याच्यात लसूण घेतला मस्त धुवून घेतलेला. इथे एक मिरची घेतली एक सांगून 2 मिरची घेतली. इथे आपली गावठी कोथिंबीर आहे फार्मवरची धुवून घेतलेली स्वच्छ. ही पण आता फार्मला कसं माहिती आहे का मिक्सर आहे पण ओची इच्छा आहे का नेचरमध्ये खायचं आणि अद्रकचा एवढा तुकडा घेतला बघा. आता आपलं सगळं ठेचून घ्यायचं आहे मस्त. मिक्सर आहे म्हणजे आतमध्ये आणि गॅस पण आहे पण आम्ही बाहेर आम्हाला इच्छा होती का बाहेरचं वातावरण. ऍक्च्युली जाणार तर तिकडे बाहेर साईडला पण विचार करा पाणी पण मारायचं झाडाला चल इथंच करू. हा हो बोलले नाही तर आम्ही तिकडे जाणार होतो. आता मस्त डोंगर साईडला एक जागा बघितली होती. बघा आपल्याला असं मस्त पूर्ण ठेचून घ्यायचं आहे. आज ठेचून टाकूया मस्त. मावरा बर्फांचा आहे का नाही 1 मिनिटात केला बस जास्त नाही करायचा. हा बघा मंडळी इथेच राहतो. आता आम्ही दुसरं एक काम करून घेतो कारण की आम्ही जो आमचा काय आणलेला आहे तुम्हाला दाखवतो बघा. हा आमचा स्पेशल आहे. हम लोग कुठे पण जातो आम्ही हा घेऊनच जातो बघा. आपल्याला तिकडे जायचं होतं डोंगरामध्ये. हा आम्ही ॲक्च्युली आणलेलं आहे. आम्हाला आता ना हे बाहेरचे असे जरा घ्यायचे आहेत शूट ना त्याच्यासाठी स्पेशली आणलेले आहे. याच्यात कॉन्टॅक्ट नंबर कोणता दिले चला हरवला तर बघा कशी चॅप्टर. इथेच लावा झाडाजवळ मस्त सावलीमध्ये. हा इथेच लावा समोर. हे बघा इथे लावला आपण मस्त तुम्हाला दाखवते बघा. मला मी एक आता वीट आणते बसायला ना. वीट घेऊ बसायला वीट घेते ना. हां तोंड दाखवा. चला काढा. हे बघा आमचा सेटअप कसं चालू आहे. बस ही स्पेशली आम्ही दोघांसाठी आणलेली आहे म्हणजे कुठे पण आम्ही जाऊ ना. आता नेक्स्ट टाइम जाणार आहोत. सध्या आमची सुद्धा एक्झाम आहे फायनल. तर आता त्याच्यानंतर बघा आपल्याला जायचं आहे कुठं ना कुठं म्हणजे असंच आम्हाला नेचरमधले ब्लॉग शूट करायचे आहेत ना. हो तर त्याच्यासाठी आम्ही हा आणलेला आहे बाटला. तर चला सुरुवात आता आपण आपल्या या फार्मपासून सुरुवात केलेली आहे बघा. हा आहे आपला फॅमिली फार्म आणि इथून आपण आता याला सुरुवात करूया मस्त आजपासून. हां चलो कंटिन्यू राहा. इथे वाट बघून बघून दमली मी एकटी. बघा मला एकटं टाकून कुठे गेलेलं बघा. सगळं आणला तेल विसरलेलो आम्ही तर आता ओ गेलेले आणायला. हे बघा आले आणि मगापासून मी इथे एकटीच होती.
बसलेली इथं ओची वाट बघत. चला तेलाला आपला मस्त तेल विसरलो आम्ही, बाकीचं सगळं आणलेला. नलिनी काकूला नाही विसरली बघा मी. नलिनी काकूला कसा विसरे, नलिनी काकूचा मसाला आहेच तसा टेस्टी टेस्टी. सगळं आणलं तेल राहिलं बघा, जमीन तेल आणलं बघा. चला रेसिपीला सुरुवात करूया पटापट. रेसिपीला नाही फ्रायला तर सुरुवात करूया, भूक लागली मला. घ्या आपला इथे गॅसचा बाटला. आता कसा आवाज दाखवा ऐका नाही स्पीड. आज मस्त चमचमीत मच्छी काय आवडेल. हा सेटअप झालेला आहे मस्त. आता आपण तवा ठेवलेला आहे याच्यावर. मच्छी कोण आणेल? मच्छी आणते मी तोपर्यंत तेल टाकते. बघा ओनी जेमिनी सांगितले बॉटल अख्खी घेऊन आले. आता याला कसा फोडू मी? सूर्य ना. चला या मंडळी मस्त. झाडाखाली खायला मज्जाच वेगळी असते ना. हो झाडाच्या खाली. तुम्हाला नेचर मध्ये बघायचं होता ना, पण गावठी कोंबडा बघायचा होता. गावठी कोंबडा खायला टाइम नाही ना आपल्याला. टाइम नाही. आम्ही वन डे आलो मंडळी, म्हणून आम्ही असं विचार केला काहीतरी दाखवूया, शेअर करूया. कधीतरी येऊ गावठी कोंबडा खायला. वस्तीला येऊ आपण. हा म्हणजे सुट्टी पाहिजे ना फक्त, बस. म्हणजे सुट्टी असलं टेन्शन नाही. बघा आता मी जुगाड करते सध्या, नाही भेटत है ना. ठेवू इकडे ठेवू असं सध्या. चला मस्त तेल गरम झाले बघा आपला मस्त. तर म्हणाला आता ठेचून घेतलेला जो लसूण आहे पण तो लावूया पहिला. आणि आज जरा आपण कसं माहिती आहे का, पेस्टवाला नाही केला ना. हो ठेचून केलेला आहे, तरी पण टेस्ट तर लागणार आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ठेचून तर अजून भारी लागतो कधी पण. हे बघा मस्त ठेचलेला लसूण, अद्रक, मिरची, कोथिंबीर नेहमीप्रमाणे. आणि रवा पण आणलेला आहे आपला. रवा नाही काढायचा, जाऊ दे का रवा नको आता. नाही रवा पाहिजे ना. मग ते पीठ नाही एक काय नाही काय विसरलो आपण. राहू दे, ॲडजस्ट करू. चला चालेल ना. चालेल. फार्मला आल्यावर नाही विचार करायचा एवढा. हा वजन लागते हा जाम. चला पहिला काय सोडू सांगा पटापट. सुरमई, पापलेट. पापलेट बिनाचा रव्याचा. रवा टाकता. पापलेट सुटला पण. पापलेट गेला तेलामध्ये, कारण की आम्ही केली नलिनी काकूची व्हिडिओ शूट. चला हे बघा मंडळी कसं वाटते आपल्याला. आता काय सोडायचं दुसऱ्या साईडला. पापलेटला एकच राहू द्या. मी सोडू. रवा आणले मी, पण ते पीठ नाही ना. पण पीठ नाही पण चालतं बघा. लागत तलू चालेल ना. चालेल. पहिला काय पीठ टाकायचं आपण? असंच रवा टाकायचं ना पहिला. घे काय रे. हा कोणाकोणाला भूक लागली मंडळी. पापलेट मस्त वास येते. मला भूक लागली का पडेल. हे बघा जुगाड बघा आमचं काय मस्त मजा येते नेचरमध्ये जेवायला. जेवण नाही आपण खाणार आज. जेवलो कधी आपण? हो जेवण नाही, स्टार्टर. तेच खायचा पोट भरून मस्त. सुरमई ताव माई सुरमई. नशीब याचे नशीब प्लेट मध्ये भरली. किसकी नजर लग गई मेरे पपलेट को सुरमई को. ए बाबा आता याला साईडला करू का? साईडला करू थोडंसं. सरकते पहिला. सरकते का बघ पहिला. बोंबील सोड नाही तर. तेच सांगते साईडला करू. थांब रवा दे. थांब मी तुला काय केलं? काही नाही केलं. घे तो केस इलवेल ते. कुठे गेला? नाही केस इलवेल. बाल काय सोडू सांगा. आता आपण मस्त एका बाजूने असाच क्वालिटी करून घेऊया. आपण थोडासा मसाला कमी लागला थोडासा. मस्त वासायचं गंध. आता आपण एका साईडला करू. आणि दुसरं काय सोडू? सुरमई सोडू ना. बोंबील ना. बोंबील चला बघा आता रवा घेतलेला आहे आपण. मस्त रव्यामध्ये करून बघूया. इतका रवा पाहिजे. रव्यामध्ये मीठ, मसाला, हळद सगळं टाकलेलं आहे. फक्त पीठ नाही आज. पीठ नाही, काय ना काय राहतच. समजून घ्या. ॲडजस्ट करायचं असतं सामान सगळं. आता याची पहिला टेस्ट बघूया आपण. टाकू मटेरियल वाढूया काय कमी असेल ना. मीठ मसाला थोडंसं वाढवूया. चारी टाक ना. तेच सांगते. फास्ट करू का जरा गॅस? आवाज आला का मंडळी? पापलेटची जरा बाजू हट. तू इधर आजा. तू भी इधर आजा. तू भी इधर आजा. अभी ये राजा को मैं ऐसा डालतो या सर. हां कुठं टाकू? हां टाक. नाही तर होऊ दे एवढंच.
हा होऊन दे. चांगलं होतील. म्हणजे जास्त गर्दी केली ना मंडळी हा आता पलटी करताना तुम्हाला भांडणं करतील ते. गिचमिट होते. भांडणं करतील. मला भूक लागली. आहा, पहिला तुम्हाला लागली का नाही भूक? पहिला टेस्ट करून बघूया मग मटेरियल वाढू पाहिजे लागलं तर. हा, एक बॉटल घ्यायला पाहिजे. हात धुवायला लागतो सगळे हात लागतो सगळ्याला हात लागले माझे. राहू दे हा राहू दे चालेल राहू दे तिथं चालते. झालं ना फास्ट आहे गॅस. कमी कर. कसा वाटला मंडळी आमचा बाटला तवा मच्छी आणि मी नक्कीच कमेंट करा. हो. चला मंडळी बघूया आता आपण बोंबील पलटी करून जरा फास्ट करू गॅस. आला का आवाज? मला आला तुम्हाला आला का मंडळी? बघा सगळे ठीकठाक होतात ना. बरं आहे ना? होतात. झालं नव्हते स्लो होते ना गॅस. जरा फास्ट करायला पाहिजे. मला पापलेट झाला असेल बघूया. कमी कर गॅस. कटिंग करू. आता तुम्ही सगळ्यांनी समजून घ्या. आता मी वाकडे तिकडे होते. थांबा. याला पलटी करते मग एकदा. हा हा मस्त दाखवा बघा. ओके त्याला आपला हा झालेला आहे पॉपलेट. आता थोडीशी बोंबील होऊ द्या. कसा वाटला ते बघा मंडळी. काय नदी आली बघा. कुठून नदी आली? पाणी ते इथे झाड दाखवा. हे बघा कुठून नदी आली. झाडापर्यंत मग झाड जवळशी सगळं पाणी पाणी केलं. ऊन वाट लावली. चला आता आपली इकडे एक डिश चालली आहे मस्त रेडी. हे बघू शकता तुम्ही. हो वजन आहे. वजन किती आहे बघा. पडायचा. आता मस्त आपण सोडूया काय सुरमई. दोन सोडू. मेरा एक तेल सोडावं लागेल साईडला. त्याला बोंबील काढून घेऊया आपण. थांबा एक मिनिट. हे बघा कशी वाटते सुरमई. हिला बाजूला करा. आता बघा कशी वाटते. हे बघा अंडाले मस्त रवा तवा फ्राय. अजून त्यात पीठ नाही असा. हां अजून तर आणलं तर पीठ आम्ही विसरलो. कशी वाटली कमेंट करा. आपली एक डिश झालेली आहे रेडी. आता मी जरा सेटअप करते आम्हाला बसायला बघा. आणि इथे आपली इथे होते मस्त सुरमई फ्राय आणि एक प्लेट झालेली आहे रेडी. चला या ऑर्डर होती होची पापलेट फ्राय. तुमची ऑर्डर कंप्लीट झालेली आहे सर. आता मी तुमच्यासाठी अजून काय ऑर्डर आहे का थंडा स्पेशल. या हे पण दाखव. पाणी बघ कुठपर्यंत आलं तर. काठी आणले मारायला. काठी हा काय आणलं काटे आणल्या मारायला काठी आणली. तुला काय. हे बघा हा आमचा दुसरा एक फ्रीजर आहे. हे बघा आमचा दुसरा एक फ्रीजर आहे म्हणजे. अरे उलट आहे. तिथूनच घे. हा काय हा बघा आमचा खजाना. चला सर्वांची ऑर्डर आहे रेडबुलची. आपण मस्त रेडबुल एन्जॉय करूया मस्त. हे बघा हे आहे ओसाठी आणि माझ्यासाठी. या मस्त खायला स्टार्टर पापलेट आणि रेडबुल. चला हा चला मस्त. आता आम्ही इथे बसलो आहोत बघा. आमचं हा हॉटेल आहे आणि तुम्ही जसं इथे बघितलंच. हे बघा इकडे काय चालू आहे अजून सुरमई फ्राय. हे बघा थांबत नाही. तर मंडळी मी ना हा कधीपासून माझी इच्छा होती नलिनी काकूच्या मसाल्यामध्ये करायचं होतं जेवण म्हणजे मच्छी फ्राय. तर मला असं ना स्पेशल म्हणजे नेचरमध्ये करायचं होतं. म्हणजे झाडामध्ये झाडांचा एरिया असेल ना असा आपला नॅचरल तिथे मला शूट करायचा होता. तो आज फायनली दिवस आला. नलिनी काकूचा डबा बघा इकडे. आता तुम्हाला मी पापलेट दाखवते कसं शिजले हो. दाखव तोडून. हा उचला तसा उचलत नाही तो तोडतात. जाऊ द्या तिचं खावा खावा. कसा आहे सांगा. अगा मंडळी मस्त वाटला. वा 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 आहा बोंबील.
टेस्टी. पापलेट. बघा काहीच नाही, फक्त नलिनी काकूचा मसाला वापरले, बाकीचं काहीच नाही. बोंबील कसं आहे? भारी. तुझ्या हाताला टेस्ट आहे रे. नलिनी काकूचा मसाला. वा वा वा. आता मंडळी हे बघा, मी तुम्हाला बोंबील दाखवते का. हे बघा इथे मस्त बोंबील फ्राय. हे बघा बोंबील बाव. वा मस्त हो. माझा आता हात गंदा आला. एक हातात फोन आहे आणि ओचे दोन्ही हात मागलेले आहेत, तर ओला बोल तुम्हीच घेऊन या. हे बघा गॅस बंद करा आणि साईडला खेचा ते दोन्ही पण. हां बंद करा तिकडे. हे बघा झाल्यात ते पण झाल्यात. पण एक काम करा, हां तव्याने साईडला खेचा, अशी बाजूला करा दोन्ही पण. एक त्या साईडला करा, एक या साईडला करा असं. हां बस एक तिकडे करा. ओके हां बस. गॅस बंद केली ना. कडक होती म्हणून बोली काढा. चम्मच असं उचला ना, एक हा घ्या. हां वरती सूर्य असं की सपोर्टिंगला. माझ्या अंगावर टाकला. हा पकडा. त्यांचं काय चाललंय बघा. हा बस झाली एक पहिला. दोन्ही आता दोन्ही कडक होती ना तुझी. हे बघा मंडळी या अशी पार्टी करायची बघा. कशी पार्टी करायची. ओ फस गया फस गया. बघा तिकडे करा त्या साईडला डाईट. चला मस्त आता रेडबुल फोडूया. रेडबुल पहिला याला मध्ये घ्या. ओके मंडळी वा मस्त मजा आली. पापलेट खायला कसं आहे सांगा आता. खरा खरा टेस्ट आहे रे, भरपूर टेस्ट आहे. तशी माझ्या त्याला चव आहेच, तुझ्या हाताला चव पण नलिनी काकूच्या मसाल्याला पण टेस्ट आहे. पण आहे ना चांगला आहे, मस्त आहे मसाला. आव गरम आहे. हा फोडून द्या ना मला. चला मंडळी आता काय मस्त पार्टी एन्जॉय करतो. मस्त असं ताव मारतो पापलेट आणि सुरमई आणि बोंबीलवर. आणि स्पेशली हाताच राहतो जस्ट मला पापलेट खातो. वा हा हा गरम आहे. गरम आहे. बावच नाही आला. चला आता काय खायचं आहे आम्हाला मस्त. जर आता आरामाने मस्त खाऊन घेतो मस्त ह्या नेचरमध्ये. आणि मस्त हे सर्व तुम्हाला आता साफ करून दाखवतो. चका चक. हा चला मंडळी खाऊन खाऊन दमलो. बोललेली सरला खाऊन दाखवेन, सगळं खाऊन दाखवेन. पण हे बघा आम्ही नशीब आपले कंटेनर ठेवलेले. बोलते एवढा खाईन तेवढा खाईन. आता किती ठेवला. हे बघा सगळं राहिला इथे. एक पापलेट, एक सुरमई, बोंबील, तिघांना एक एक ठेवलं बघा. हे राहील याच्यात बघा बरोबर. हे काय राहते ना त्याच्यात ठेवूया. कंटेनर होते आपण आणलेले. आणि बोंबीलला असं नागोबा बनवू आपण. ओके आणि याला याच्यात ठेवूया राहील का बघ. नाही तर दोन तुकडे कर मध्ये. दोन म्हणजे चला केक कापा. बोला हॅपी बर्थडे टू यू. केक नाही मला कापत. केक नाही मला कापत ना. आता हा पापड एवढा मोठा आहे ना मंडळी, म्हणून आम्हाला संपला नाही. तर आम्ही विचार केला संध्याकाळी आपला मस्त टेन्शन गेला. घरी जाऊन फक्त आपल्याला काय करायचं आहे, मस्त बाव 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 फ्राय करायचं आहे. ओके हे बघा आता आपल्याला टेन्शन आहे. मग मसाला घेते, मिरचीचा ठेचा घेते. ठेचा आहे बघा, ठेचा आहे मिरचीचा मस्त असा. आता आपण मस्त असे कंटेनर पॅक करूया. मग दाखवते ते पण मी कशी घेऊन जाईल मग घरी. झाला ना संध्याकाळची सोय. आता टेन्शन नाही. घरी जाऊन बाव बनवायचा डायरेक्टली. काय करायचा मस्त असे डबे घेऊन जायचे. चला आणि मी सामान बघा लगेच भरून घेतला पटापट. आणि आता आम्हाला जायचं आहे आपल्या कुठे हो सांगा तुम्ही, बोला जरा. आपल्याला जायचंय राऊंड मारायला तिकडे माझ्या कामाजवळ. ओच्या कामासाठी. तर आम्ही त्यात माहिती आहे सर्वांना आमचं एक राऊंड असतोच, कारण की आम्ही तिकडे जातोच. असंच गेलो नाही तर कधी होणार नाही. आता हे जेवढे भांडे आहेत ना, हे बघा एवढे भांडे टाकून देते. हे सगळा कचरा उचलते मी. आणि ही जी भांडी आहेत तिथे आतमध्ये धुवायला येते ना, तिथे पाणी ओला होईल. आता आपण आतमध्ये घेऊन जाऊ सगळं मस्त. आणि हे कचरा फेकून देते बघा. विटा वगैरे उचलते सगळा पसारा. हे टाकूया आपण कचरा. हे कचरा केला मी माझा मी उचलते. आता विटा घेऊन जाऊ. ओलं इकडे आमची चूल आहे. चूल बनवतात इथे कोण पण आल्यावर. डॉगीने इथेच टाकला बघा. डॉगीला दिला होता काय. कुठं टाकू. ठेव तिथे. मी ठेवू. ठेवू येतं. हा टाक. ओके त्यांनी खाला आणि तिथे टाकला. डॉगीला दिलेला खायला घालीला थोडासा भाव नाही संपला तो. तर चला आता मी ना पहिला हे घेऊन जाते. गरम आहे का ह्याच्यात घेऊ. मी काढतो. मी नेते आतमध्ये धुवायला, तुम्ही ते काढून घ्या. ओके
भांडीवाले. चल जा, मी येतो घेऊन. मस्त आमचं आता मस्त पापलेट सुरमई सर्व खाऊन झाला. आम्ही जेवलो नाही, फक्त स्टार्टरनेच खाल्लं रेडबुल वगैरे. आणि अजूनपर्यंत झाडांना पाणी जर काही झाडं बघा सगळे होते ना सर्व लाईनून. हे बघा सगळ्या झाडांना ओनी पाणी दिलं बघा मस्त. हे बघा तिथे पण आहे झाड. नारलीचा आहे ना डावा तो? नारलीचा ना तो? हा नारलीचं झाड आहे बघा. है ना झाला? हे बाकी आहेत ना? हे बाकी आहेत ना? हा हे शेवटचे राहिले 2 बाकी. मग दाखवा त्यांना वरती मारा झाडांना पाण्यावर मारा. नको नको नको. चला हे बघा आता हे 2 शेवटचे बाकी आहेत. हावाला आणि हावाला एक बाकी आहे. बाकीचे सगळे झाले बघा. ह्यांना सगळ्यांना पाणी देऊन झालं बघा. हे बघा हा हे बघा आम्ही कंटिन्यू पाणी चालूच ठेवलेला, कारण की आता लवकर कोणी येणार नाही फार्मला ना, म्हणून आम्ही झाडांना जास्त पाणी दिलं आज. आता प्रत्येक झाडाला बघू शकता तुम्ही ते ओलावा आलेला आहे, कारण की यांनी पाणी दिलेलं आहे बघा प्रत्येक झाडांना. खाली दाखवतो तुम्हाला जवळ दाखवतो, थांबा 1 मिनटं. हे बघा प्रत्येक झाडाला पाणी दिलं बघा. हे बघा इकडनं सगळं असं पाणी देऊन झालेलं आहे आता मस्त. तिथे आंब्याचा हा नारलीचा नारलीचं झाड आहे बघा. गेट जवळ आहे आपला. इथे एक नारलीचं झाड आहे, त्याला पण पाणी देऊन झालं. आता हा आंब्याचा आहे, हा बघू शकता तुम्ही आंब्याचं झाड आहे हा. आणि इकडे आहे पुन्हा एकदा नारलीचा. चला असे सगळे झाडं आहेत. झाला ना पूर्ण. आणि हे बघून तुम्हाला समजलं असेल आम्ही किती पाणी दिला. चला हे बघा किती पाणी बघा. चला मला भिजवणार. तर चला मंडळी तुम्ही बघितलंच. आता ओपन पण शेवटचं देतील पाणी. आणि आता आम्ही निघतो. चला इथं बघा तला झाला सगळं. तला चलो. आता आम्ही निघालो घरी जायला, कारण की भरपूर टाईम पण झाला. आणि आता आम्हाला तिकडे जायचं आहे अजून. आपल्या ओझरीचं काम असतं आमचं इकडे. तुम्हाला माहिती आहे नेहमी असतं इथे आल्यानंतरला. तिथे जाऊ. तिथे शूट नाही करायचं, इकडेच ब्लॉग पण एंड करायचं आहे. तर एंड करतो. आणि तो शकता सनरूफ ओपन केलेले होणे मस्त. हे बघा ओपन केलेले सनरूफ. आणि मी आज नाही निघाली, कारण की आम्ही हा ना सेपरेट शूट करायला येणार आहोत कधी नेक्स्ट टाईम. बघू आता. वो लॉक करते तिकडे. हे लॉक करते बघा लॉक दिसतात. आणि इथून बघा वरून किती छान वाटते व्ह्यू बघा कसं वाटतं मस्त. तर ह्याचा शूट करायला आम्ही सेपरेट येणार आहोत. झाला लॉक. चला हे बघा सनरूफ ओपन झालेले आहे. पण नका इथे ओपन करू का माहिती का? हां ओपन नाही गेली, काच आहे ना. ओके चला. तर चला मंडळी हे बघा आपण ना पूर्ण सनरूफ नाही ओपन केली, फक्त आता ओपन झाले आणि काच आपली बंद आहे. पण इकडनं बघा व्ह्यू किती भारी छान वाटते एकदम. तर आम्ही ना प्लॅन केलेला आहे की गाडीचा स्पेशल कारचा म्हणजे किया गाडीचा आपल्या स्पेशल ब्लॉग शूट करायचा आहे आम्हाला. तो आज टाइम नाही भेटला. हां तर त्याला आम्हाला अंशुमन पाहिजे आमची जोडलं, कारण शूटच आम्हाला असं करायचं आहे कारचं मस्त गाडीचं आपल्या सेपरेट शूट करणार आहोत आम्ही. कारण की ज्यांना कोणाला ही गाडी जर आवडत असेल किया तर तुम्हाला पण बघायला भेटेल ना. ज्यांना घ्यायची असेल किंवा ज्यांना जे आवडत असेल त्यांना बघायला भेटेल. ओके तर चला आता आम्ही निघालो आणि तुम्हाला तो दाखवते आमचा इकडचा नेहमीचा रोड जो आम्ही इकडे आल्यानंतर आम्ही या साईडला जातोच. हा तुम्ही इथे बघून घ्या. तर चला आता प्रवासाला पुन्हा एकदा सुरुवात झाली. आता ब्लॉग आपण इकडेच एंड करूया. तुम्हाला कसा वाटला आमचा आजचा ब्लॉग नक्कीच कमेंट करून सांगा. मस्त आम्ही आलो, थोडासा एन्जॉय केला, मच्छी फ्राय केली आणि राहिलेला उरलं ओचा शेवटचं काम तो घरी निघता करतोय बघा. तर तुम्हाला कसा वाटला आजचा ब्लॉग नक्कीच कमेंट करून सांगा. आणि आवडला असेल तर आपल्या चॅनलला तुम्ही नक्कीच काय करावं, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका. तर चला मंडळी आता आपण भेटूया अशाच पुढच्या एका छानशा व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय बाय.